आपण मुंबईची महानगरपालिका आणि उर्वरित 28 महानगरपालिका यांच्या घडामोडींविषयी अनेकदा महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवली। मात्र आज दिवसभरात सगळ्यांनी लक्ष वेधलं ते म्हणजे मुंबईचा महापौर चर्चा मात्र दिल्ली दरबारी होताना दिसते। दिल्ली दरबारी अनेक गोष्टींचा पाढा वाचून सांगण्यात आल्याचंही कळतंय। दुसरीकडे अनेक भाजप नेत्यांची एक तक्रार आहे की आपण केलेल्या सीट शेअरिंगमुळे कुठेतरी याचा स्ट्राइक रेटवरती परिणाम झाला आणि पुढच्या काळामध्ये खरोखर सोबतीनं जायचं का या संदर्भातही दब्या आवाजातल्या चर्चा आमच्यापर्यंत आल्या। चेतन स्वतः भाजपचं बीट बघत असताना भाजपचे जे नेते मंडळी आहेत ते दिल्ली दरबारी का गेलेले होते, दिल्ली दरबारी जाऊन नेमक्या कुठल्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि त्यावरती तोडगा आतापर्यंत काय निघालेला आहे, मला आपल्याकडून महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायचं आहे। चेतन, निश्चितच विशाल सर, जरी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या निवडीची प्रक्रिया कालपासून सुरू होती, या निमित्ताने भाजपची मुंबईचे एक महाराष्ट्राची महत्वाची मंडळी कालपासून दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेली होती। मात्र आज सकाळी झालेल्या निवडीनंतर आणि काल रात्रीच्या मधल्या वेळेमध्ये एकंदरीत भाजपच्या शीर्षस्थानी नेतृत्वासोबत म्हणजे दिल्लीतील नेतृत्वासोबत महाराष्ट्र आणि मुंबईतील नेत्यांनी चर्चा केली। या चर्चेवेळी आपण पाहिलं असेल स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं अभिनंदन आहे ते कुठेतरी भाजपच्या शीर्षक नेतृत्वाने केलं, कारण महाराष्ट्रामध्ये महापालिकेमध्ये निवडणुकांमध्ये भाजप सर्वात नंबर 1 चा पक्ष आपल्याला होताना पाहायला मिळाला। मात्र दुसरीकडे मुंबईमध्ये सातत्याने भाजप आपण महायुतीमध्ये 150+ जागा जिंकू असं थेट आव्हान विरोधकांना देत होता। मात्र प्रत्यक्षामध्ये 118 जागा जिंकण्यामध्येच भाजप आणि महायुतीला यश आलं। याच्यामध्ये सर्वात मोठा स्ट्राइक रेट जो घसरला तो शिवसेनेचा होता आणि त्याचाच फटका कुठेतरी भाजपलाही बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कारण 270 पैकी जर आपण पाहिलं असेल 135 जागा भाजपच्या वाटेला होता, त्यांनी 89 जागा जिंकून दाखवल्या, अर्थात जवळपास 60% अधिक जागा त्यांनी जिंकलेल्या होत्या। मात्र शिवसेना ज्याला भाजप 70+ जागा देऊ इच्छित होते त्या ठिकाणी 90 जागा शिवसेनेने हट्टाने मागून घेतल्या। मात्र 29 जागांवरती विजय मिळवता आला, त्यामुळे आज स्ट्राइक रेट जवळपास 33%हून कमी होता। परिणामी याच संदर्भात आता सत्ता स्थापन करण्याची वेळ आल्यानंतर भाजपकडून पुन्हा एकदा शिवसेना महत्वाच्या पदांची मागणी करत होती आणि याचीच तक्रार करण्यासाठी भाजपच्या या राज्यातील आणि मुंबईतील नेत्यांनी दिल्लीतील नेत्यांची भेट घेतल्याची माहिती आहे। इतकंच नाही तर आता यापुढेही कुठल्याही दबावाला आपण बळी पडणार नाही अशी खात्री त्यांनी दिल्लीतील नेतृत्वाकडून मिळवलेली आहे। दिल्लीच्या नेतृत्वाने त्यांना तशी संमती दिलेली आहे अशी माहिती सूत्रांकडून कळते। कारण ज्या प्रकारे शिवसेनेकडे एकंदरीत ज्यावेळी सीट वाटप सुरू होतं, राहुल शेवाळे असतील, मंत्री योगेशजी असतील, सर्व मंडळी शिवसेनेकडून वाटाघाटीसाठी बसलेले होते। मात्र अंतिम चेंडू हा आपण पाहिला असेल नंदनवन बंगल्यावर गेला एकनाथ शिंदेच्या गोटामध्ये आणि त्यावेळी ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी एकनाथ शिंदेंनी हट्टाने कुठेतरी एक 10 ते 12 जागा जादा मागून घेतल्या, ज्या जागा अटीतटीमध्ये कुठेतरी होत्या आणि या भाजपच्या सर्व्हेमध्ये भाजप जिंकेल असं दाखवत होतं। मात्र प्रत्यक्ष शिवसेना या जागावर लढल्या त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला। आता जर शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाकडून या संदर्भात वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत की भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आम्हाला मदत केली नाही, मात्र सध्या तरी या जागांवर युतीला पराभव पत्करावा लागला हेच अंतिम सत्य आहे। आणि म्हणूनच आता जागा वाटपामध्ये ज्या प्रकारे तुम्ही दबावाला बळी पडला त्या प्रकारे आता सत्ता वाटपामध्ये कुठेही दबावाला बळी पडू नका अशा स्पष्ट सूचना आहेत त्या दिल्लीच्या नेतृत्वाने मुंबई आणि महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना दिलेल्या आहेत। दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या प्रकारचा मॅजिक फिगरचा दावा केला जातोय, मुंबई महानगरपालिकेचे अधिनियम पाहिले तर ते महाराष्ट्र विधानसभेपेक्षा प्रचंड वेगळे आहेत। या ठिकाणी कुठलाही मॅजिक फिगर लागत नाही। ज्या पक्षाकडे सर्वाधिक जागा असतात त्या पक्षाला सत्ता स्थापन करण्याची प्रथम संधी मिळते। गेल्या वेळी आपण पाहिलं असेल भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढली होती। 2017 मध्ये 82 जागा भाजपच्या आल्या होत्या, 86 जागा शिवसेनेच्या आल्या होत्या। त्यानंतर शिवसेना थेट या ठिकाणी सत्ता स्थापन करताना पाहायला मिळाली होती, तर भाजप मात्र विरोधी बाकावर बसलेला होता। त्यामुळे यंदाही सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप 89 जागा घेऊन पुढे आहे। परिणामी भाजपचा महापौर होईल हे निश्चित आहे। आज अनौपचारिक गप्पांमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही देखील माहिती दिलेली आहे की एकंदरीत 30 तारखेला भाजपचा महापौर बसेल, 22 तारखेला आता आरक्षणाची लॉटरी जाहीर होईल आणि त्यानुसार कुठल्या जातीचा किंवा कुठल्या प्रवर्गातील महापौर विराजमान होईल यावर शिक्कामोर्तब आणि त्यानंतर भाजप आपल्याकडून महापौर पदासाठी अंतिम नेत्याची निवड करेल आणि त्याचा शपथविधी आहे तो 30 किंवा 31 तारखेला होऊ शकतो। बरोबर आहे चेतन, आज खरं तर ब्रेकिंग न्यूज हीच आहे की येत्या 30 तारखेला नवीन महापौर येणार आणि 26 जानेवारीला ज्या वेळेला झेंडा फडकवण्याची वेळ येत असते त्यावेळेला मात्र कुठलाही नवीन महापौर त्या ठिकाणी नसणार हे देखील आता सुनिश्चित झालेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या सर्व घडामोडींनंतर शिवसेनेचं हॉटेल पॉलिटिक्स संपलेलं असून शिंदेंचे सर्व नगरसेवक आपापल्या घरी परतल्यात। बहुमताच्या आकड्यावरून
सत्ता स्थापनेत आपली भूमिका महत्वाची समजून जरी शिवसेना 2.5 वर्षांच्या महापौर पदासाठी अडून बसल्याचं समजतंय, मात्र आता यातही ट्विस्ट आहे. कारण मुंबई महापालिकेच्या कायद्यामध्ये मॅजिक फिगरची तरतूदच नाहीये आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 37 वर एक नजर टाकूयात. आणि ज्यावेळेला आपण ही नजर टाकतो, एक गोष्ट लक्षात येते. मुंबई महापालिकेचा कायदा कलम 37 अनुसार सार्वत्रिक निवडणुकीनंतर आयोजित केलेल्या पहिल्याच सभेमध्ये निर्वाचित नगरसेवकांमधून महापौर आणि उपमहापौर यांची निवड करण्यात येते. महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीसाठी बहुमताची 50% अधिक मतांची अट नसते. सभागृहात हजर असलेल्या नगरसेवकांमध्ये ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतात त्याची महापौर उपमहापौर पदावर नियुक्ती केली जाते. तर महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांचा कार्यकाळ 2.5 वर्षांचा निश्चित करण्यात आलेला आहे. बरं, एकूणच काय तर